तर नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सगळ्यांचं परत एकदा. चला आजचा क्लास सुरू करूया. तरी आज दोघ जण अजून आले नाही. मी जयश्री आणि नितीन सरची वाट बघत होते. फोन केला पण काही उचलत नाहीये. तर चला कालचं कोणाला कालच्या याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर जरूर विचारून घ्या, की तुम्हाला कुठे काही समजलं नसेल किंवा कुठे काही प्रश्न आले असतील तर कालचं आपण थोडंसं रिपीट करूया. अ, कालचा प्रश्न तर नाही पण आज मी ना ग्रुपमध्ये फोटो टाकलाय मेणबत्तीचा. हो हो, मेणबत्ती काय तुझी ती पसरली का खाली अशी? नाही एवढूशीच पांढरं पांढरं आहे ते एवढूशीच पसरली आहे ज्याचा बेसच गोल होता ना तो मोठा. तर साधी वाली वापरून पाहा ना, कारण असं ही फैलली ना पूर्ण अशी खाली. अ, खाली फैली नाही त्याचा गोलच तसा होता तो. ची विनंती म्हणजे हे असं म्हणजे माझी कळकळीची विनंती म्हणा किंवा माझ्या आतून सांगणं हेच आहे, की विश्वास आणि सरेंडर आणि श्रद्धा याच्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. आणि विश्वास आणि किंवा अविश्वास दाखवणारे आपण होतो कोण हो यार? काहीच नाही. आपण काहीच नाही. आपण जिथे विश्वास नाही दाखवत ना तिथे म्हणजे अहंकार असतो आपला. तर त्या अहंकाराला फक्त आपल्याला ओळखायचं आहे. आज जसं ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन आहे, कुठे दिसतो आपल्याला ऑक्सिजन? कुठे दिसतोय तुम्हाला ऑक्सिजन? तर तुम्हाला इतका विश्वास. अरे काय माहिती, दवाखान्यातले खाली पेटे आणूनही तुम्हाला लावलं आणि नुसते लावलं आणि ऑक्सिजन लावलं आणि पैसे घेऊन घेऊ शकतात, घेतात, करतात कितीतरी दवाखान्यामध्ये असं, है ना? नुसते पाण्याच्या सलाईन लावतात किंवा नुसत्या सलाईन लावण्याचं आणि कितीतरी औषधं घेतात. आपल्याला माहिती नसते, फक्त विश्वासाच्या भरोश्यावर आपण ते करत असतो. सेम तसं आहे. जसं ऑक्सिजन तुम्हाला दिसत नाही, काही असं काही काही गोष्टी अशा आहेत दिसत नाही पण आहेत, तर तशी ही शक्ती आहे. तुम्ही विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू. मग त्यापेक्षा आपल्याला काम करून घ्यायचंय तर विश्वास ठेवायला काय फरक पडतो? काय होईल ना, चांगल्या गोष्टीसाठी आपण हे करतोय ना, कोणाचं वाईट थोडी करतोय. पहिले स्वतःचं भलं करा, मग इतरांचं भलं करा. हो की नाही? आणि इतकं सहज होऊन जातं ना, की असं सरेंडर सोडून द्यायचं, की अरे माझं झालं नाही, अरे मी इतकी करते, माझी चुकत तर नाहीये, नाही नाही मॅडमच्या खूप पॉवरफुल आहे, नाही नाही त्यांनी असं सांगितलं त्यांचं. काहीच नाही. तुम्ही मी आपण सर्व सारखे आहोत. खूप एज्युकेटेड माणूस असो, अडाणी माणूस असो, म्हातारा असो, की बिचारा आदिवासी असो, की मोठ्या कुठल्या जातीचा असो, की श्रीमंत असो, सर्वजण आपण एकाच धाग्यातनं विणलेला आहोत, हे लक्षात ठेवा. काही फरक नाहीये. म्हणजे मी का बरं एवढी कळकळीने सांगते, कारण मी माझ्या आयुष्यातले क्षण घालवले अविश्वास दाखवून, किंवा असं कसं होतं, असंच होतं का, वगैरे वगैरे, किंवा मला वाटायचं अरे मी कसं बोलू, हसतील लोक, लोक काय म्हणतील, आणि चिडवायचे पण बरेचदा लोक, असं होतं का, असं झालं तर मग असं का नाही होतंय? मग तुम्ही अनिल अंबानी सारखे श्रीमंत काय नाही, एवढेसे पैसे कमावले काय, करोड पर्यंत काय सांगते? चांगलं 100 करोड सांग ना, अजूनही म्हणतात मला लोक. पण बरोबर आहे, 100 करोड पर्यंत मी पण जाऊ शकते, पण तो माझा माइंडसेट किंवा ती पॉवर माझ्यामध्ये नाही येत आहे. मी जरी तुम्हाला शिकवते, पण तरी पण आजही म्हणजे, आणि मी मात्र आता मी स्वतःला बघते असं, की मी का बरं असं करोडला घाबरते अजूनही. आता मी तुम्हाला रिसेंटली माझी एक गोष्ट सांगते. म्हणजे मी लाखोनी पहिल्यांदा मागायला सुरुवात केली होती, की ₹1,00,000 महिना पाहिजे किंवा असं वगैरे, म्हणजे सुरुवात अशी झाली. आले ₹1,00,000 आले, मग नंतर मग एक दिवस असं म्हटलं, की चल करोडचे गेम खेळून बघू तर. आणि खरंच मी केलं आणि सोडून दिलं. तुम्ही विश्वास नाही करणार, हरवलेला प्लॉट मला मिळाला, हरवलेला प्लॉट. म्हणजे मला त्याची कल्पना नाही, कागदपत्र नाही माझ्याजवळ, काही नाही. मला ज्या मुलाने फसवलं माझा भाचा, आणि त्याने तो परस्पर माझ्याकडनं कागद घेतले ते. आणि तो काय करायचा, मी म्हणजे ह्या सगळ्या बाबतीत म्हणजे मी अडाणीच म्हटलं तरी चालेल, तरी म्हणजे इतका विश्वास, माझा विश्वास टाकून द्यायची मी कोणावर पण. इथे सही करा म्हणतात तर मी सही करून द्यायची. तेव्हा आधार कार्ड नाही, काही नव्हते तेव्हाची गोष्ट, म्हणजे 15 वर्षापूर्वीची गोष्टी. तर तशा ह्याच्यात त्यांनी 5 लाखात कोणाला तरी विकून टाकला तो प्लॉट, आणि म्हणे की गेला ते तर गुंड्यांनी गेलं, असं वगैरे काहीतरी म्हणून मला सांग, माझ्या डोक्यातनं तो निघून गेला की प्लॉट आहे आपला वगैरे म्हणून. आणि अचानक ऑफिसमध्ये एक जण आला, म्हणजे तुमचा प्लॉट इथे इथे आहे, असं असं आहे, तर आम्ही घेतो. तर मी तुमचा प्लॉट 15 लाखाला घेतो. आता जिथे माझे एक कागदपत्र नाही, पत्ता नाही माहिती मला, काही नाही, कोणी 15 लाख रुपये घेऊन येतोय, किती मोठी गोष्ट आहे. म्हटलं 15 लाख, बापरे. मग म्हटलं बघेन बघेन, मी विचार करेन, मला काही हे नाही वगैरे, मी काही दाखवलं नाही त्याला इंटरेस्ट असं. माझ्या भावाला सांगितलं, भाऊ, माझा भाऊ म्हणाला की थांब जराशी अजून आपण
माहिती काढू की कुठे आहे तो तुझा प्लॉट, काय आहे वगैरे वगैरे. आपण आता ह्या वेळेस शिकायचं आपल्याला. आता याच्या आधी तू जे चूक केली, तू शिकली नाही, तू घाबरला आणि दुसऱ्यांवर देऊन दिलं. आता तसं करायचं नाही. हा नाही, एक ऑफिसमध्ये जायचं म्हणजे पहा, त्याने मला भौतिकता पण सांगितलं, नुसतं आध्यात्मिकतेवर मी रेकी केला आणि बसला असं नाहीये. रेकी मला मदत करत होती, पण मी माझ्या बुद्धीचा वापर, शारीरिक याचा वापर, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करायचा होता तिथे मला. जसं जसं त्याने मला गायडन्स केलं तसं तसं अजून 2 महिने थांबले, दुसरा एक माणूस आला. तर तो म्हणे 15,000 में तो 25 लाख रुपए देने के लिए तैयार हूँ. एक पंजाबी होता, एक मुसलमान होता. म्हणजे बहुत भानगडी आहेत म्हणे, ताई म्हणे तिथे असं आहे तसं आहे, तुम्ही कशाला करता, आम्ही बिलकुल घरी येऊन तुमच्या सही देतो आणि घेऊन देतो, तुम्हाला कोणत्या ऑफिसमध्ये यायची गरज नाही, काही नाही, मी 25 लाख तुम्हाला एका दिवसात देतो, तुमच्या याच्यामध्ये ट्रान्सफर करतो वगैरे. आता तिथे काहीच नाही माहिती, कोणीतरी 25 लाख आणून देतो म्हणजे किती मोठी गोष्ट. माझा भाऊ म्हणाला बघ. त्यावेळेस थांबलो आपण. आता मी आलो की आपण, तो राहायचा मुंबईला, मग तो आला इथे. आम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये गेलो, इथे गेलो, तिथे गेलो, कागदपत्र काढले. कोणीतरी म्हणजे एक वकील माझ्या भावाचा मित्र होता, तो म्हणे अरे माझा एक ओळखीचा NIT मध्ये, त्याने काढून दिलं एकाला. सगळे कागदपत्र, 1 लाख रुपये आम्ही खर्च केले त्याच्यावर करणं, सगळं कागदपत्र जमवले, म्युटेशन केलं. तो प्लॉट मिळाला, त्याची मोजणी झाली, त्याचं तिघी मायलेकींचं नाव चढलं सगळं. आणि तो प्लॉट कसा घेतला होता माझ्या मिस्टरांनी, आर्किटेक्ट होते, तर ते लेआउट टाकायचे आणि मग पैसे घेण्यापेक्षा एखादा प्लॉट ठेवून घ्यायचे. आणि ऑइन बिलकुल मेन रोडवर आहे, अगदी डिमार्ट आहे आणि खूपच चांगला, नागपूरमध्ये सेंटरमध्ये वगैरे आहे. शेवटी तो मला म्हणजे, आणि थोडंसं काही अडचणीमध्ये पडलेला आहे तो, काही गोष्टी म्हणजे लेआउट ओव्हरलॅप झाल्या वगैरे अशा टाईपच्या NITच्या भानगडी आहेत त्याच्यामध्ये. मला अजूनही भानगडीमध्ये ना जायला अंगावर काटे येतात मला. अशा याच्यामध्ये एवढं सगळं क्लिअर झालं, एवढंच कागदपत्रावर सुद्धा एक गिराईक आला. त्याने मला म्हणजे 80 लाख, म्हणजे आम्ही म्हटले होते 80 लाख त्याची किंमत आहे करोडमध्ये, पण काही कागदपत्र एक दोन कमी आहेत आणि थोडंसं मोजणी वगैरे आम्ही करून नाही देऊ शकलो. तर तो 75 लाखापर्यंत आला. पण 75 लाखाचा डील झालं. काहीही कारण नाही, काहीही माहिती नाही. मी फक्त करोड रुपयाची मागणी केली की आता करोडमध्ये काहीतरी आपण करायला पाहिजे. बघा, आणि ते कसं हे करायचे, काय कसे, आता आता मात्र मला डोक्यामध्ये बरोबर हे आलं की कसं मॅनेज केले पाहिजे. कारण पैसा मिळवणंच हे नाहीये, तर त्याला मॅनेजमेंट पण करता आलं पाहिजे. आणि स्वतः कोणी दुसरा सांगत नाही. माझा भाऊ आता माझ्या पाठीशी नेहमी उभा असतो, पण तरी पण तो प्रत्येक वेळेस बोलतो मी सांगेल तिथे इन्व्हेस्ट करायचं नाहीये, तुम्ही विचार करा, स्टडी करा, हे वाचा, ते करा, ते करा, ते करा. इतका मस्त गाईड करत असतो तो मला. तर आज ते बघा इतकं याच्यात की माझं रिटायरमेंट प्लॅन म्हणा किंवा काही गोष्टी ह्या सगळ्या इतक्या सलग झाल्या आणि मी बघतच होते की कसं काय, म्हणजे यार, म्हणजे आपल्या विचारांना दिशा द्यायची आहे. ती दिशा म्हणजे ती एनर्जी आहे आणि ती एनर्जी ब्रह्मांडामध्ये पसरते आणि ती बरोबर तुम्ही अलाईन केली, तुम्हाला दिशा ठरवली, त्या दिशेने ती एनर्जी तुमची पास होते. आणि तुम्हाला तसे त्याच्या समोर म्हणजे प्रेझेंटेशन होत असतात तुमच्या इच्छेचे. फक्त आणि आणि ह्या गोष्टीला समजा तुम्ही ऑन पेपर लिहून घेतलं, तर आणखी सोने पे सुहागा. लिहा, तुम्हाला लिहायची सवय करा. खूपच जबरदस्त की लिखाण म्हणजे जे असतं की तुम्हाला काय पाहिजे, तुमचा गोल, स्मार्ट गोल म्हणतो आपण त्याला. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक लिहा, जसं तर मी म्हटलं होतं की त्या लाखोमध्ये खेळला, आता करोड पाहिजे आपण. किती करोड? तर 1 करोड. केव्हापर्यंत? 2025 म्हणजे 24च्या एंडिंग पर्यंत मला पाहिजे असं लिहिलं होतं मी. 24च्या डिसेंबर, तर डिसेंबरच महिना चालू आहे ना आता, डिसेंबरमध्ये पूर्ण डील झाली आहे. म्हणजे आणि केव्हा झाले होतं, मला ते 6-8 महिन्यापूर्वी मी केलं होतं. की जिथे दूर दूर पर्यंत मला काहीच नाही माहिती, कुठे काय होईल, काय होईल माहितीच नाही, काहीच नाही माहिती. कुठून येतील हे पैसे मला नाही माहिती होतं. पण फक्त मी एवढंच म्हटलं की मला बघायचं आहे ना करोडपती, मला बोलायचंय, बोलता आलं पाहिजे स्वतः, बस. माझ्या अकाउंटमध्ये माझ्या नावाने असं असं पाहिजे. काय माहिती कुठून काय आलं, कसं आलं. तर विश्वास ठेवा. आणि समजा नाही झालं, समजा नाही झालं, तर माझं झालं, तुम्हाला वाटेल अनलकीली झालं वगैरे नाही असं ठीक आहे, नाही झालं. तुमचं गेलं काय, हातातून नुकसान काय झालं, काहीच नाही. म्हणजे नाराजही व्हायचं नाही, खूप आनंदातही खूप उड्याही मारायच्या नाही, कारण सगळं शेवटी आपण सोडून जाणार आहे ह्या धर्तीवरून, एवढी जाणीव ठेवायची.
ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला समज आली पाहिजे हे लक्षात ठेवा. तर चला आज समोरचं करूया आपण. तर आज आपल्याला श्यामल, ममता वहाने आणि जयश्री आणि माया, माया वाघ कुठे आहे? माया वाघ. हम्म. तर माया वाघ, तर यांना आपल्याला अटोमेंट द्यायचं आहे. ठीक आहे, 14 जणांना. जयश्री, ममता, माया आणि श्यामल. तर यांनी व्हिडिओ ओपन करायचं. ठीक आहे. रुपाली, नाव लिहून घे वाटल्यास परत. रुपाली आणि निविशा पण आहे. निविशा, येस निविशा, ग्रँड मास्टर आपल्या. तर तुम्हाला सोबत सोबत म्हणजे मी तर एके देतेच आहे, म्हणजे अटोमेंट देतेच आहे, पण तुम्हाला माझ्या सोबत सोबत अजून रुपाली आणि निविशा असेल तर निविशा पण देईलच. ती काय आता अनम्यूट करत नाहीये. ठीक आहे. तर लक्षात आलं तर ती येईल, करेलच. ठीक आहे. तर मी काय करते आहे, बॅकग्राऊंड मध्ये एक म्युझिक आणि मेडिटेशन लावते. 3rd डिग्रीचं मेडिटेशन लावते. आता तुम्हाला मेडिटेशन मी जे शिकवलं, प्रत्येक वेळेस तुम्हाला सहस्त्र चक्र हात ठेवा, इथे हात ठेवा, इथे इथे, मग सिम्बॉल्स काढा, असं शिकवलं होतं, है ना. आता तुम्हाला 3rd डिग्रीमध्ये हात ठेवायची गरज नाहीये. तुम्हाला सिम्पल हात असं एकावर एक असे ठेवले, किंवा अशा टाईपचं तुम्ही एखादी मुद्रा घेतली आणि मांडीवर ठेवलं, किंवा सिम्पल हात ओपन ठेवले तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. एकदम असं एकदम रिलॅक्स बसायचं, मांडी घालून बसा. पण मांडी म्हणजे कशी, अशी ओव्हर अशी अशी नका घालू. असं एकावर एक, म्हणजे काय म्हणतात, अर्ध पद्मासन. भगवान बुद्धांची कशी असतं ते पाय, है ना. अर्ध पद्मासन असं बसा. खुर्चीवर बसले असाल तर व्यवस्थित पायामध्ये आडी नको. व्यवस्थित बसा, सरळ बसा. नाही तर मग खाली दरी टाकून किंवा गादी अंथरून वगैरे पण तुम्ही बसू शकता. आता गादी म्हणजे एकदम बेडवर नका बसू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बसायचं आहे. आणि बॅकग्राऊंड मधून खूप सुंदर म्युझिक आणि त्याच्यामध्ये माझं मेडिटेशन आहे. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं, आता तुम्हाला डायक्यू पाठ झालाय सगळ्यांना, न बघता लिहिता येईल. तो कसा करायचा आहे, आकाशामध्ये म्हणजे आपल्या आकाशामध्ये म्हणजे ब्रह्मांडामध्ये समोर ड्रॉ करायचं आहे. तुम्हाला जमलं असं, नजरेने नाही जमत असेल तर हाताने ड्रॉ करा, काही प्रॉब्लेम नाही. जसं मी आता 2nd डिग्रीमध्ये तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं होतं, हॉन्शाजेशन, सेहेकी, चोकुरे, आणि परत ते 3 सिम्बॉल, 6 सिम्बॉल सांगितले होते. आता 3rd डिग्रीमध्ये तुम्हाला फक्त 4 सिम्बॉल ड्रॉ करायचे आहेत. डायक्युम्यू, हॉन्शाजेशन, सेहेकी आणि चोकुरे. हे कुठे ड्रॉ करायचे, असं समोर. हा ब्रह्मांड आपल्या समोर आहे, समजा व्हाईट बोर्ड आहे हा, आणि त्याच्यावर आपण आपल्या हाताने लिहितोय, असं असं बघा. तुम्हाला हाताने लिहिता आलं तरी चालेल, किंवा तुम्ही जस्ट हात खाली ठेवले आणि शांतपणे एक आज्ञा चक्रातून एक व्हाईट लाईट येते आहे आणि त्याच्यानी ड्रॉ होतो आहे, असं कल्पना केली तरी सुद्धा चालेल. येतं कुणाला नाही जमलं तर मला सांगा, म्हणजे मी परत तुम्हाला डिटेलमध्ये चांगलं अजून समजून सांगते. येस जयश्री, समजलं? मॅडम परत सांगा ना, आमची माऊ सारखी बडबड करीत होती. माऊ बडबड करत आहे. हा ना, मॅम बोलतात हो. थोड्या वेळ अच्छा. शांत बस बाबा. 5 मिनिट फक्त हं. ऐक मॅडम काय सांगतात ते. पण मेडिटेशन करू देणार ना? हो हो, करून देईल ती. हा. म्याऊ म्हणजे कोण आहे? माऊ म्हणजे कोण? मुलगी? मुलगी माझी. अच्छा अच्छा अच्छा, तिला पण बसव छानपैकी. मला वाटलं बसती ती माऊ. पण माझ्याकडे खूप. माझ्याकडे माऊ आहे ना, मनी माऊ आहे माझ्याकडे, मी दाखवेन तुम्हाला. कॅनडाची खूप सुंदर. तर मला वाटतं ती मनी माऊ आहे की काय. तर काय करायचंय आपल्याला, जसं हा हा आपला समोरचा भाग आहे ना, हा म्हणजे एक व्हाईट बोर्ड आहे, असं म्हणजे डोक्यामध्ये असं एक इमॅजिन करा. हा व्हाईट बोर्ड आहे, त्याच्यावर आपण हाताने असं लिहितोय, अगदी असं जसं डायक्युम्यू, डायक्युम्यू, है ना. असं लाईनिंग ड्रॉ करायचं. डायक्युम्यू, डायक्युम्यू, डायक्युम्यू 3दा बोलायचं आहे. आणि जस्ट त्याला असं उचलायचं आहे, म्हणजे हात, मी हाताने तुम्हाला ऍक्शनही सांगते, पण तुम्हाला हात नाही काढायचे, हात असेच ठेवायचे. जस्ट इमॅजिनेशन मध्ये तो उचलला तुम्ही, आणि तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये इंटिग्रेट केलेला आहे. मग सहस्त्रार चक्रातून तो हळूच तुमच्या आज्ञा चक्रामध्ये इंटिग्रेट, म्हणजे डिझॉल्व्ह झालेला आहे. असं जसं पाण्यामध्ये इंक टाकली तर कसं डिझॉल्व्ह होऊन जाईल ना इंक, है ना. तसा तो एकदम विरघळून गेला तुमच्या आज्ञा चक्रामध्ये. मग तो हळूच खाली घसरला तुमच्या थ्रोट चक्रामध्ये, म्हणजे
आपल्या थ्रोट चक्रामध्ये, त्याच्यानंतर मग हळूच खाली उतरला तर तुमच्या हार्ट चक्रामध्ये म्हणजे अनाहत चक्रामध्ये, है ना, विशुद्ध चक्रावरून अनाहत चक्राकडे, मग मणिपूर चक्रावर, मग स्वाधिष्ठान चक्रामध्ये, मग मूलाधार चक्र पूर्ण पायापर्यंत तो हा म्हणजे कोणता, डायक्युमिव डायक्युमिव डायक्युमिव, आणि मनामध्ये उच्चारण चालू ठेवायचं आणि इमॅजिन काय करायचंय की पूर्ण तुमच्या शरीरामध्ये तो डिझॉल्व झालेला आहे, एकरूप झालेला आहे. हे मी त्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड मधून सांगतच आहे, त्यामुळे तुम्हाला गायडन्स मिळेलच. ठीक आहे. तो पूर्णपणे परिपूर्ण स्वतःला असं एकदम म्हणजे असं परिपूर्ण समजायचं की पूर्ण डायक्युमी तुमच्यामध्ये विरघळून गेलेला आहे, एकरूप झालेला आहे. मग त्याच्यानंतर दुसरा सिम्बॉल घ्यायचा, हॉर्नशजेशन. हॉर्नशजेशन तर मग 1 2 3 4 5 6 7 8 9 असं 22 पर्यंत ड्रॉ करायचं आहे. जसा तुम्ही नाही जमत असेल ना तर सरळ वही पेन घ्या तुमच्या समोर, काही प्रॉब्लेम नाही प्रॅक्टिससाठी. किंवा मग मी तुम्हाला नोट्स दिल्या, त्या नोट्सवर त्याच्या एका पानावर मी 4ही सिम्बॉल ड्रॉ केलेले आहेत, तसे ड्रॉ करून घ्या वाटल्यास, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे सोपं पडतं ते करा. किंवा खाली तुम्ही समोर टेबल किंवा काही असेल त्याच्यावर ड्रॉ करा, आणि त्याला जसं आपण एखादी वस्तू, तर जसं ग्लास आहे आणि मी असं पाणी उचलते आणि असं मी माझ्या डोक्यावर टाकते, तर ते कसं एकावर एक असं छान पूर्ण अंगावर पडेल पाणी, असं तशा टाईप शरीराच्या आतमध्ये ते सिम्बॉल्स इंटिग्रेट झाले, हे कल्पना करायची, व्हिज्युअलायझेशन करायचं. त्याच्यानंतर तिसरा सिम्बॉल आहे मग सेहेकी. परत सेहेकी 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 सेहेकी, आणि मनामध्ये उच्चारण चालू ठेवायचं, त्याला अगदी इंटिग्रेट करायचा. सहस्त्र चक्रामधून पूर्ण आतमधून गेलेला आहे. पेशींमध्ये तुम्हाला कुठे जात, इव्हन कधी कधी समजा तुमचं हात दुखतोय, मनगट दुखतोय, इथे खांदा दुखतोय, मान दुखतोय, तिथे सुद्धा तो गेला आणि अगदी जसं औषध लावलेलं आहे आणि एक रूप तेलाची मालिश करतो आपण, कसं एकसारखं वाटतं सगळीकडे, बस तशा पद्धतीने तो स्मूथली तुमच्या पूर्ण शरीराच्या आतमध्ये पसरतो आहे, अशी कल्पना करायची आहे. कोणतीही कल्पना आणा तुम्ही, फक्त तो तुमच्यासोबत एकरूप झालेला आहे असं समजा. आणि मग चोकुरी चोकुरी, तसे 4 सिम्बॉल तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये इंटिग्रेट करायचे. आता मी जे सांगते तुम्हाला मेडिटेशन, ते तुम्हाला सवय व्हावी म्हणून मी 30 मिनिटात त्याला लांबवलेलं आहे, हळूवार पद्धतीने केलेलं आहे. तुम्हाला एकदा याची सवय झाली तर तुम्हाला 30 मिनिटंही रोज करायची गरज नाही, तुम्हाला 10 ते 15 मिनिटात घेतलं की जस्ट शांतपणे बसायचं आहे. सिम्बॉल्स घ्यायचे, आपल्या शरीरामध्ये एकेका चक्रांवर इंटिग्रेट करायचे आहेत, पूर्ण 7ही चक्रावर इंटिग्रेट करून केलं म्हणजे तुमच्या कम्प्लीट शरीरामध्ये एकरूप आहे अशी कल्पना करायची आहे. झालं तुमचं मेडिटेशन. ही रोज करायची आहे प्रॅक्टिस. पुढे तुम्हाला आता अजून बऱ्याच पद्धती सांगेल की कशा कशा पद्धतीने तुम्हाला मेडिटेशन करता करता म्हणजे मेडिटेशन न करता सुद्धा सहजपणे तुम्हाला कसं आता सिम्बॉल्स देता येईल. पण आता याच्यानंतरचं आयुष्य तुमचं एकही दिवस असा गेला नाही पाहिजे की तुम्ही सिम्बॉल्स ड्रॉ केले नाही किंवा तुमच्या स्वतःवर सिम्बॉल्स दिले नाही. इतकं तुम्हाला एकरूप होऊन जायचं. शेवटी तुम्हाला इतकी प्रॅक्टिस होईल की नुसतं डायक्युमी म्हटल्याबरोबर धाडकन तो येतो आणि जसं उडी मारेल आणि येस मी तयार आहे, म्हणजे इतकी तुम्हाला सवय झाली पाहिजे. ठीक आहे. तर तयार आहात सगळे, सगळ्यांना समजलं? तर रुपाली, मी नाव लिहून घेतलेस तू की परत एकदा सांगू? वेन्स मला हवा होता, माया, ममता, जयश्री ना. हा, आणि आपले काय नाव, श्यामल. ओके. ठीक आहे. तर तू तुझ्या अनुक्रमाने दे, काही प्रॉब्लेम नाही, मी मध्ये बोलणार नाही कारण तिथे मेडिटेशनच्या मध्ये बोलणार ना, त्यामुळे त्यांना आवाज येईल नाही येईल ना, त्यामुळे आपल्याला ते द्यायचंच आहे. सगळेजण एक्सेप्टन्स मध्ये आहेत. ठीक आहे. तर चला, शांतपणे बसा आणि डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. आमचा व्हिडिओ बंद राहील, रुपालीचा पण आणि माझा पण, पण आम्ही तुम्हाला बघतोय हे लक्षात घ्या. ठीक आहे. श्रावणी आणि शुभांगी, तुम्ही पण व्हिडिओ ओपन ठेवला ना तर खूपच जास्त छान होईल. कारण कितीही म्हटलं तरी एक तो व्हायब्रेशन्स पोहोचतातच छान. आणि जे रिपीटर आहे त्यांना तर म्हणजे असंही नका समजू की आम्ही तुमच्याकडे लक्ष नाही, असं बिलकुल नाही बरं. सगळ्यांकडे लक्ष असतं आणि हा खूप चांगलं म्हणजे हे झालंय की तुम्ही आहात, आपलं रिपीट होतं त्याच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर चला, तयार करूया आपण सगळे.
शांतपणे बसा. डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. आवाज येतोय ना? स्पष्ट झाले ना? येस. हो, येतोय, आवाज येतोय व्यवस्थित. शांतपणे बसायचं आहे. म्हणते नमस्कार. आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. आता आपण रेकी तृतीया पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला सर्वोच्च शक्तिशाली आणि प्रभावशाली असा मास्टर डायक्युम्यू हा सिम्बॉल मिळालेला आहे. आता आपली जिम्मेदारी वाढली. पुढे रेकी शिक्षक बनण्यासाठी हे फाउंडेशन आहे. आपली वहन शक्ती सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. भौतिक स्तरावर आपला अहम आता हा आध्यात्मिक स्तरावर संलग्न करण्याचा हा एक माध्यम आहे. निश्चित तथा स्थिर परिणामाचा प्राप्तीसाठी हा सिम्बॉल खूप प्रभावशाली म्हणून सिद्ध झालेला आहे. सर्व प्रकारच्या रेकी उपचारांसाठी संपूर्ण संरक्षण देतो. ह्याच्या उपयोगाने निर्माण होणारे कंपन खूप प्रभावशाली आहेत. उच्चस्तरीय दैवीय शक्ती, जीवनशक्ती येथे संपूर्ण कार्यरत होते. रेकी सिम्बॉल्स हे आश्चर्यजनक उपकरण आहेत, ज्याच्याद्वारे आत्मविकास करून आत्मज्ञान प्राप्त केले जाते. आनंदमय जीवनाच्या दिशेने उपचार एक अनोखी अनुभूती आहे. चला तर ध्यान सुरू करूया. शांतपणे एका जागी खाली जमिनीवर चटई किंवा दरी अंथरून अर्ध पद्मासन अशा अवस्थेत बसा, किंवा खुर्चीवर पण बसू शकता. पायामध्ये मात्र आढी नको. सलग आणि सुलभ असं ऊर्जा शक्ती वाहू द्या. डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. शांतपणे डोळे बंद करा. हात जोडा. मी स्वतःला धन्यवाद देते. मी रेकीला धन्यवाद देते. मी स्वतःला, ह्या शरीराला धन्यवाद देते. मी माझ्या सर्व गुरूंना धन्यवाद देते. मी माझ्या मोठ्या सर्व लोकांना धन्यवाद देते आणि ह्या निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करते. हलकेच हात मांडीवर ठेवा. आता व्हिज्युअलायझेशन करा. समोर तुमच्या आज्ञाचक्रातून एक व्हाईट लाईट बाहेरच्या वातावरणावर येतो आहे आणि तिथे जणू व्हाईट बोर्डवर हा किरण, तुमच्या आज्ञाचक्रामधून आलेला व्हाईट लाईटचा किरण लिहितो आहे अशी कल्पना करा आणि त्याच्या प्रकाशाच्या माध्यमातून डायक्युम्यू ड्रॉ करा. एक एक लाईन लक्षपूर्वक ड्रॉ करा. ड्रॉ करताना मनात डायक्युम्यू 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 असं सूत्र उच्चारण चालू ठेवा.
डायक्युम्यू तुमच्या समोर अगदी चमकता असा तयार झालेला आहे. अगदी आनंदाने, खुशीने तुमच्या समोर तो प्रस्तुत झालेला आहे. त्याच्याशी दोस्ती करा. डायक्युम्यू, डायक्युम्यू, डायक्युम्यू. आणि आता त्याला अलगद कल्पनेतच उचलून आपल्या सहस्रार चक्रामध्ये, जिथून व्हाईट लाईट एंटर होतोय तुमच्या शरीरामध्ये, असं व्हिज्युअलाइज करून त्या व्हाईट लाईट सोबतच डायक्युम्यू ला आपल्या शरीरामध्ये इंटिग्रेट करा, एकरूप करा. त्याला आपल्या शरीरामधून पेशींमध्ये एकरूप होऊन जाऊ द्या. तुमच्या सहस्रार चक्रातून आज्ञा चक्रात, विशुद्ध चक्रात एकरूप होतो आहे, फिरतो आहे. डायक्युम्यू, डायक्युम्यू, डायक्युम्यू ह्या सूत्राचा जप चालू ठेवा मनातल्या मनात. अनाहत चक्रात करुणा भाव, प्रेम भाव इथे तो निर्माण करतो आहे, आपली जागा निर्माण करतो आहे. डायक्युम्यू, डायक्युम्यू, डायक्युम्यू तुमच्या हर एक चक्रांमध्ये, हर एक पेशींमध्ये एकरूप होतो आहे. डायक्युम्यू, डायक्युम्यू, डायक्युम्यू खाली उतरलेला आहे. मणिपूर चक्रात सर्व शारीरिक रोग, मानसिक रोग, जे काही असेल निगेटिव्हिटी, ते सर्व आपल्या पॉवरनी तो विरवून टाकतो आहे. त्याची सकारात्मकता, एनर्जी इतकी जबरदस्त आहे, पॉवरफुल आहे की त्याच्या त्या प्रकाशात सर्व तुमच्या आतला अंधार नष्ट होतो आहे. डायक्युम्यू, 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 डायक्युम्यू खाली स्वादिष्ठान चक्रात उतरलेला आहे. फील करा तुमच्या स्वादिष्ठान चक्रात डायक्युम्यूचे कंपन आहेत. त्याच्या डायक्युम्यू हा शब्दातच, त्याच्या नावातच एक विशिष्ट प्रकारचे कंपन होतात आहेत. विद्युत लहरी तयार होतात आहेत आणि त्या लहरी तुमच्या हर एक चक्रांमध्ये, हर एक भावनांमध्ये हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी निर्माण करतात आहेत. डायक्युम्यू, 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 डायक्युम्यू खाली उतरतो आहे. मूलाधार चक्र तुमच्या पायाच्या तळव्यापर्यंत पेशींमध्ये डायक्युम्यू भिनलेला आहे. तुमचे पाऊलही आता उचलतील तर ते केवळ प्रेमळपणा, करुणाभाव, सद्भावना ह्याकडेच फक्त. तुमच्या पूर्ण शारीरिक, मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक सर्व पॉवरफुल कामामध्ये डायक्युम्यू तुम्हाला मदत करतो आहे. उच्च स्तरीय पातळीवर तुम्हाला पोहोचवत आहे. डायक्युम्यू, डायक्युम्यू, डायक्युम्यू जो तुमच्या कणाकणात, पेशींमध्ये भिनलेला आहे, एकरूप आहे. आता दुसरा सिम्बॉल हॉर्न सजेशन आपल्या डोळ्यासमोर ड्रॉ करा. हॉर्न सजेशन आपल्या लख प्रकाश घेऊन तुमच्या समोर तयार झालेला आहे.
हा चमकदार हॉर्न सिम्बॉल आपल्या सहस्त्रार चक्रातून व्हाईट लाईट सोबत इंटिग्रेट होतो आहे तुमच्या शरीरात. व्हिज्युअलाइज करा. खाली उतरतो आहे सहस्त्रार चक्रातून आज्ञा चक्रात. आज्ञा चक्रातून जी काही निगेटिव्हिटी असेल सर्व आपल्या प्रकाशामध्ये, प्रकाशाच्या पॉवरफुल अशा एनर्जीमध्ये, स्पंदनांमध्ये तुमच्या सर्व निगेटिव्हिटीज लुप्त होत आहेत, नष्ट होत आहेत. हॉर्न खाली उतरतो आहे विशुद्ध चक्रात. तुमच्या बोलण्यात पॉवर येते आहे, करुणेचा भाव येतो आहे, प्रेमाचा, सकारात्मकतेचा. हर शब्द तुमचे पॉवरफुल आहेत. तुमचे विचारही पॉवरफुल, सकारात्मक आणि योग्य तो परिणाम देणारे आहेत. तुम्हाला हवे तसे परिणाम देणारे आहेत. याचे स्पंदन, याच्या व्हायब्रेशन्स तुमच्या पेशींमध्ये एकरूप होतो आहे. मनातल्या मनात डीप भावनेने हॉर्न सोबत एकरूप होऊन जा. हा तुमच्या सर्वात जवळचा मित्र आहे. तुमचे हर काम करायला तत्पर आहे. तुमची सोबत निभवायला हमेशा तुमच्या सोबत आहे. अनकंडिशनल तो आता तुमच्या हार्ट चक्रात म्हणजे अनाहत चक्रात उतरलेला आहे. डायक्युम्यूच्या सहाय्याने हा सुद्धा तुमची करुणाभाव, प्रेमळपणा, तुमची ऑथेंटिसिटी, तुमचं फॉरगिव्हनेस 100 पटीने वाढवतो आहे. फॉरगिव्ह करणार तर पूर्णपणे, माफी मागणार पूर्णपणे 100%, करुणाभाव निर्माण करणार पूर्णपणे 100%. आता हा खाली मणिपूर चक्रात उतरलेला आहे. पेशींमध्ये एकरूप होतो आहे तुमच्या शरीरात. आपल्या प्रकाशाने सारा अंधार तो दूर करतो आहे. लख प्रकाशामध्ये तुमचं शरीर आतून चकाकतो आहे, निर्मळ बनतो आहे. सर्व शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भौतिक सारी निगेटिव्हिटी सकारात्मकतेच्यामध्ये, पॉझिटिव्हिटीमध्ये चकाकते आहे. आता हा स्वाधिष्ठान चक्रात उतरलेला आहे. आयुष्यामध्ये बॅलेन्स्ड आणतो आहे. हा तुम्ही बॅलेन्स्ड पर्सन आहात. तुम्ही जे काही करणार विचारपूर्वक, चिंतन, मनन, हा तुमचा स्वभाव आहे. सतत इंटेन्शन हे एक हाय फ्रिक्वेन्सीचेच राहणार, चांगलेच राहणार तुमचे. कुठलाही निर्णय घेतात तर सतत तुमच्या सोबत, तुम्हाला सोबत देणारा हा हॉर्न एक रूप आहे तुमच्या सोबत. आता हलकेच खाली उतरतो आहे मूलाधार चक्रात. तुमचं हर एक पाऊल आता हा प्रगतीकडेच आहे. ती आध्यात्मिक प्रगती असो, भौतिक प्रगती असो, की शारीरिक असो की मानसिक असो, तुमचं हर एक पाऊल, हर एक
समोरचा विचार हा प्रगतीकडेच राहणार आहे. हर एक संघर्षातून तुम्हाला काही ना काहीतरी सकारात्मकता शिकायलाच मिळणार आहे. तुम्ही तयार आहात कॉन्शियझेशन सोबत. कॉन्शियझेशनने आता तुमचा 100% हात पकडलेला आहे. सोबत डायक्युम्यू आहेच. कॉन्शियझेशन, कॉन्शियझेशन, कॉन्शियझेशन. पूर्णतःचा एहसास घ्या. तुमच्या सोबत इतका पक्का मित्र तुमच्या सोबत आहे, जो तुम्हाला हर पल, हर कदम साथ देतो आहे, अगदी प्रॉपर आणि योग्य मार्गावर न्यायला. धन्यवाद बोलून आता परत आपल्या डोळ्यासमोर सेहेकी ड्रॉ करा. आज्ञाचक्रातून किरण निघून तो किरण समोरच्या व्हाईट बोर्डवर सेहेकी ड्रॉ करत आहे असं बघा. सेहेकी, सेहेकी, सेहेकी. अगदी प्रकाशमान असा सेहेकी तुमच्या समोर तयार झालेला आहे. तुमच्या सेवेसाठी जणू तो हजर आहे. अलगद त्याला कल्पनेने उचला आणि आपल्या सहस्रार चक्रामध्ये इंटिग्रेट करा, एक रूप करा. सहस्रार चक्रातून पॉवरफुल अशा पॉझिटिव्हिटी सोबत तो खाली उतरतो आहे आज्ञा चक्रात. सेहेकी, सेहेकी, सेहेकी. इथे त्याने आपला सारा अंधार दूर करून टाकलेला आहे. जेवढाही राहिला होता तेवढाही सगळ्यात दूर केलेला आहे. जी काही निगेटिव्हिटी असेल मनात, राग, लोभ, क्रोध, मोह, माया, जे काही असेल, गिल्ट इव्हन, सर्व नष्ट केलेलं आहे. इतका हा प्रकाशमान सेहेकी तुमच्या सोबत आता इतरांमध्ये सुद्धा कामात येणार आहे, कारण तो आता डायरेक्ट सोर्स सोबत जोडलेला आहे. तुमची पॉवर आता 100% झालेली आहे. सेहेकी, 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 सेहेकी. आपल्या प्रकाशमान सेहेकी किरणांसोबत तो आता खाली अनाहत चक्रात उतरतो आहे. तुमच्या शब्दातून आता सकारात्मकता आहे. फक्त सकारात्मकता तुमच्या विचारात, तुमच्या शब्दात, तुमच्या अस्तित्वात. फक्त सकारात्मकता, फक्त सकारात्मकता आणि फक्त सकारात्मकता. सेहेकी, 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 सेहेकी. अलगद खाली उतरतो आहे विशुद्ध चक्रात, तुमच्या हार्ट चक्रात. इथे जी काही राहिली सोयली निगेटिव्हिटी असेल, जे काही राहिलं असेल, जे काही थोडं बहुत असेलही, तिथे सारे तो दरवाजे उघडून देतो आहे आपल्या करुणेचे, प्रज्ञाचे, सत्य ज्ञानाचे. तुमच्या सत्य ज्ञानाचे दरवाजे यांनी इथे उघडून दिलेले आहेत. सेहेकी, 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 सेहेकी. इथे फक्त आता पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, हाय फ्रिक्वेन्सी एनर्जीज आहे. खाली उतरतो आहे मणिपूर चक्रात. आपल्या लख प्रकाशाने मणिपूर चक्राला सुद्धा त्याने अप्रिशिएट केलेलं आहे, आपलंसं केलेलं आहे. तुमच्या मणिपूर चक्रामध्ये जे काही द्वेष असेल कोणाबद्दल उरलेला, किंवा जे काही निगेटिव्हिटी असेल, ती आता आपल्या लख प्रकाशामध्ये पॉवरफुल त्याने ओपन केलेलं आहे.
सेहेकी 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 से पेशींमध्ये एक रूप झालेला आहे. हा तुमचा एक नवा मित्र तुमच्या सोबत आणखी आहे. खाली उतरतो आहे. आता सेहेकी खाली उतरतोय स्वादिष्ठान चक्रात. सारं शरीरात बॅलेन्स्ड करून आपल्या लख्ख प्रकाशाने चकाकित करून स्वादिष्ठान चक्रातून सेहेकी 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 आता मूलाधार चक्रात उतरलेला आहे. मूलाधार चक्र इथे त्याने पूर्ण स्टेबल केलेलं आहे. जी काही तुमच्या जीवनामध्ये निगेटिव्हिटी होती, पैशांविषयी म्हणा किंवा ज्या गोष्टीबद्दल असेल, त्या सर्व गोष्टीमध्ये त्याने आपली पॉझिटिव्हिटी आता तो पसरवतो आहे. ती निगेटिव्हिटी पूर्ण तो आपल्या प्रकाशाने नष्ट करतो आहे. सेहेकी 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 सेहेकी. फील करा पूर्ण पायापर्यंत तुम्हाला हा सेहेकी आपल्या प्रकाशाने अगदी प्रकाशित करून देतो आहे. आता आपल्या समोर चोकुरे आपल्या आज्ञा चक्राच्या व्हाईट लाईट प्रकाशाने किरणाने समोर ड्रॉ करा. चोकुरे 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 चोकुरे. हा चोकुरे आता 100% पॉवरफुल झालेला आहे. हा पण आपल्या सोबत यायला तयार आहे. अगदी आनंदाने हसून खेळून पॉवरफुल पद्धतीने आपली सर्व ताकद घेऊन तो तुमच्या सोबत आलेला आहे. आणि हलकेच तो तुमच्या सहस्रार चक्रातून व्हाईट लाईट सोबत एंटर करतो आहे. तुमच्या आज्ञा चक्रात जे काही आतापर्यंत सगळं निगेटिव्हिटी निघाली, पॉझिटिव्हिटी टाकली, ती सगळी पॉवरफुल 100% ताकदीने होत आहे. संपूर्ण प्रकाशात तो तुम्हाला चकाचक करून देतो आहे. चोकुरे 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 चोकुरे. खाली उतरतो आहे तुमच्या अनाहत चक्रात. अनाहत चक्रातून तुमच्या विचारांना तो पॉवरफुल बनवतो आहे, प्रभावशाली बनवतो आहे. आता हलकेच खाली उतरले आहे तुमच्या हार्ट चक्रात, म्हणजे विशुद्ध चक्रात. येथे त्याने प्रेम, माया, ममता हिची हाईट गाजलेली आहे. ह्या सर्व हाय फ्रिक्वेन्सीमुळे जी काही तुम्हाला पॉवर मिळणार आहे ती ह्या चोकुरेमुळे. हा चोकुरे सदा तुमच्या सोबत आहे. 100% तुम्हाला माहिती आहे तुमची हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी जी काही तुम्ही क्रिएट केलेली आहे आतापर्यंत, त्याला 100% ऍक्शन मध्ये तुम्ही आणणार आहात चोकुरेच्या सहाय्याने. कारण चोकुरेमध्ये पॉवर आहे, पॉवर सिम्बॉल आहे. हा 100% आपण हे सर्व करू शकता आहात. चोकुरे सारखा मित्र, चोकुरे सारखा गुरु, चोकुरे सारखा ही जीवन शक्ती आपल्या सोबत आहे. चोकुरे 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 चोकुरे. आता खाली उतरतो आहे
तारीफ, दुसऱ्यांची तारीफ करायला याला पॉवर आहे. आता आपल्या व्यतिरिक्त इतरांमध्ये गुण बघण्याची क्षमता याच्यात आहे आणि ती क्षमता तो तुम्हाला प्रदान करतो आहे, संपूर्णपणे देतो आहे. तुमच्या सोबत आहे तो हर एक पल, हर एक क्षण. चुकुरे 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 चुकुरे. फील करा. आता हलकेच तो आलाय खाली स्वादिष्ठान चक्रात. चोकुरे 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 चोकुरे. बॅलेन्स्ड आहे त्याचं. चोकुरे पॉवरफुल. ही सुद्धा भावना तो पॉवरफुली यूज करतो आहे, तुम्हाला देतो आहे. तुमच्यासोबत एकरूप आहे ह्या भावनेमध्ये. चोकुरे 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 चोकुरे. आता खाली उतरतो आहे मूलाधार चक्रात. भौतिक तत्वात तुम्ही सर्व गोष्टीत बॅलेन्स्ड, पॉवरफुल असा व्यवहार, सर्व व्यवहारात, सर्व गोष्टीत शारीरिक रूपाने तुम्हाला मदत करायला चोकुरे सतत तुमच्या सोबत आहे. पॉवरफुली तुम्ही कुठल्याही गोष्टीत डील करू शकता आहात. हिम्मत, साहस ह्या चोकुरे मार्फत तुमच्यामध्ये एकरूप आहे, तुमच्या आतमध्ये सामावलेला आहे. तुमच्या मूलाधार चक्रात तुमच्या सोबत चोकुरे सामावलेला आहे, एकरूप आहे. चोकुरे 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 चोकुरे. चारही सिम्बॉल्स तुमच्या सोबत आहेत, एकरूप आहेत. डायक्युम्यू डायक्युम्यू डायक्युम्यू. हॉन्शाजिशनन हॉन्शाजिशनन हॉन्शाजिशनन. सेहिकी सेहिकी सेहिकी. चोकुरे चोकुरे चोकुरे. आता तुम्हाला हवे असलेली आजची विश किंवा आजचे जे काही काम तुम्हाला करायचं असेल, महत्वपूर्ण जे काही साध्य करायचं आहे तुमच्या आयुष्यात, अशी एक विश तुमच्या समोर ठेवा. जणू काही तुम्ही एखाद्या टीव्हीच्या स्क्रीनवर बघता आहात, तसं बघा. जे काही तुमची इच्छा असेल, जे काही तुमचे आजचे प्रोग्राम्स असतील किंवा जे काही तुमचा उद्देश असेल जीवनाचा, त्याचं एक चित्रांतरण समोर ठेवा. त्याला हलकेच बाजूला करून आता तो पूर्ण झालेला ध्येय बघा, ते तुमचा आनंद बघा, तुमचा उत्साह बघा. ती अगदी शेवटची टोकाची भूमिका की ज्याच्यामध्ये तुम्ही आनंद साजरा केलेला आहात, तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे, तुम्ही त्या ध्येयपूर्तीच्या मार्गाला आहात. सारा लोक, सारी दुनिया तुमच्यासाठी टाळी वाजवते आहे. तुम्ही आतून खुश झालेले आहात, पूर्णतःचा एहसास तुम्हाला आहे. अशा पद्धतीने ते चित्र बघा. आणि ह्या तुमच्या चित्राला, ह्या तुमच्या पिक्चरला तुमचे हे चारही सिम्बॉल्स, डायक्युम्यू, हॉन्शाजिशन, सेहेकी, चोकुरे, जणू अगदी नाचत गाजत चारही बाजूने फिरत आहेत आणि आपली सारी ऊर्जा पणाला लावून तुम्हाला सपोर्ट करत आहेत. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सारं ब्रह्मांड तुमच्यासोबत एकरूप करत आहेत. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने, पूर्णपणे
एकरूपतेने ती इच्छा ह्या सर्व सिम्बॉलच्या हवाले करून द्या, सरेंडर करून द्या, त्या ब्रह्मांडाला सरेंडर करून द्या. ह्या सर्व आपल्या सिम्बॉल्सच्या विद्युत लहरी आणि तुमच्या इच्छांच्या लहरी एकरूप होतात आणि त्या तुम्हाला तुमच्या समोर प्रत्यक्षात येतात. पूर्णपणे विश्वास, श्रद्धा आणि समर्पण ह्या गुणांनी परिपूर्णतःचा एहसास करा. आपल्या शरीराच्या प्रती हलकेच जागृत व्हा. हातापायाची बोटं हलवा आणि हलकेच डोळे उघडू शकता. आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचं खूप सुंदर आणि अगदी आरामात असं छान अटेंडमेंट झाली. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स शेअर करू शकता. कोणाला करावं असं वाटतं? येस, जयश्री बोला. मॅडम असं एवढं भारी वाटत ना, असं म्हणजे वेगळं ब्रह्मांडामध्ये गेल्यासारखं गोल. मी एकाच जागेवर बसलेली होते, पण माझ्यासोबत काहीतरी असं गोल बिंगत होतं, मला सारखं जाणवत होतं. आणि ते बिंगताना एवढं म्हणजे भारी होतं ना ते, म्हणजे अप्रतिम. मला पूर्ण असं जाणवत होतं, ते पूर्ण माझ्या शरीराच्या जवळ काहीतरी गोल 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 असं वरून खालीपर्यंत सारखं मस्त वाटत होतं. छान.
तर आता हा जो रेकॉर्डिंग मी देईल मेडिटेशनची, ही आता रोज करायची आहे. जोपर्यंत तुम्हाला हो. प्रॅक्टिस होत नाही, म्हणजे अंगात असं भिनत नाही तोपर्यंत. त्याच्यामध्ये माझी एक चूक आहे, झालेली आहे, ते मी परत बनवेन रेकॉर्ड. त्याच्यामध्ये मी अनाहत चक्र आणि विशुद्ध चक्रामध्ये थोडस हे केलेलं आहे, म्हणजे ते थोडंसं लक्षात ठेवाल, की अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र, विशुद्ध चक्र म्हणजे आपलं थ्रोट चक्र आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडस हे झालं, काय माहिती, ते रेकॉर्डिंग करताना कदाचित माझ्या लक्षात आलं नसेल. पण नंतर लक्षात आलं, तर करेन करेन म्हणता म्हणता मग ते राहून गेलं राहूनच गेलं. तर हा, मी रोज केलं तुम्हाला मॅडम ह्याची, व्यवस्थित ड्रॉ. हा हा, ऍक्च्युली ते आता तुम्हाला प्रॅक्टिस एवढी झाली पाहिजे की तुम्हाला त्या शब्दांच्या पलीकडे जायचंय. आता शब्दांवर किंवा कोणत्या क्रियेवर अडकून राहायचं नाहीये. हे तुम्हाला फक्त आता काही दिवसासाठी समजा, गुडगुडी चालवतोय आपण, हा, छोटे मुलं जसं चालवतात तसं समजून जा. पण त्याच्यानंतर एकदा आपल्या पायावर आपण चालायला लागलो, की आपल्याला याची सगळ्याची गरज नाहीये. येस, अजून कोण सांगू इच्छित? येस, श्यामल, बोला. तसं नाही करत. खूपच छान होतं. म्हणजे मी ऍक्च्युली आज नोट्स तुम्ही दिलेले ते प्रिंट आउट काढून ठेवले होते. तर मी हा ते म्हणजे वाचूनही घेतले होते थोडेसे, तर आयडिया होती की काय आहे. पण जेव्हा आपण ते फील करतो ना, तेव्हा ते खूपच छान होतं. म्हणजे त्यांनी जसं म्हटलं आता त्या ताईंनी की ते असं गोल गोल फिरत होतं. तर मला आहे ना असं लाईट असं जाणवत होता की माझ्या असा, म्हणजे तुम्ही जसं जसं चक्र सांगतात आहे तसा तसा तो फ्लो होतोय बा असा. तर वा, खूपच छान फिलिंग होती. ते काय म्हणतात त्याला, लास्ट टाइम जसा एक्सपिरियन्स होता तसा छान एक्सपिरियन्स आला मला. मजा आली. खूप छान क्या वाटलं. बात आहे, बहुत बढिया, खूपच छान. चला आणखी माया. येस, माया वाघ, बोला. मॅडम ते आपले सिम्बॉल आहेत ते एवढे पाठ नाही आहेत ना, त्यामुळे जरा मग डिस्ट्रॅक्ट होतात. का बरं पाठ का नाही येत? लक्ष विचलित होतं मग ते बघायला लागतात ते. नाही, पाठ का नाही येत? किती दिवस झाले आपल्याला सांगा. हो मॅडम, दुसरा पण क्लास असतो ना, मग नाही मिळत अभ्यासाला वेळ एवढा, असं होतं. कसला क्लास असतो तुमचा? आहे दुसरा एक रेमेडीचा. कशाचा? रेमेडीचा. हे बघा, एक कुठल्या तरी करा आणि त्या याच्याने कॉन्सन्ट्रेशनने करा, नाही तर एक ना धड वारंवार चिंध्या होतील हो तुमच्या. असं काय करू झालं, नका तुम्ही. तो क्लास जरा लांब गेलेला ना, तो हा, अचानक झाला, असं झालं प्रॉब्लेम. मग दोन्ही एका वेळेस आले ते. अच्छा. पण चला ठीक आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग देईलच, आणि जेव्हा ते तेव्हा अभ्यास केला तर तुम्हाला जास्त. ऍक्च्युली हे सगळं कसं आहे, तुमच्याचसाठी आहे, बाकी काही नाही आहे. म्हणजे आता आपण काही लहान मुलं तर नाहीये की होमवर्क नाही केलं तर तुम्हाला शिक्षा देईल मी, असं तर काहीच नाहीये, हो ना. तर तुम्हाला, तुम्ही तुमच्या वेळेचं तुम्हाला हे व्हावं, बस त्या मागचा तो उद्देश असतो माझा. ठीक आहे. येस, ममता, बोला, ममता वाहने. हॅलो मॅडम. हा, बोला. खूप छान वाटलं. म्हणजे सगळे सिम्बॉल्स बॉडीमध्ये जात आहे आणि पूर्ण नसांमध्ये ची एनर्जी जात आहे आणि खूप असं गरमाहट वाटत होती आणि शेवटी शेवटी कानामधून ती एनर्जी बाहेर निघत आहे, असे कान दुखायला लागले होते. दोन्ही कानांमधून असं वाटत होतं की एनर्जी ती निघत आहे ओके. की काय, असं दुखायला लागले होते कान. ओके. तर तर छान, म्हणजे वाटलं पूर्ण हा, बॉडीला एनर्जी आली असं वाटलं. ओके. तर आता याच्यामध्ये असं हे नका समजू की अरे यांना तर खूप छान वाटलं, मला तर असं झालं, असं काहीच नाहीये. ठीक आहे माया, तुम्हाला पण सांगते. आणि सिम्पल सिम्पल समजा, तुम्हाला सिम्बॉल्स मध्ये नाही आठवलं, जसं आता मायाने म्हटलं की माझे पाठ नाही झाले होते, हरकत नाहीये. तुम्ही एका पानावर, जसं मी नोट्स दिले ना त्याच्यावर एका पानावर मी ड्रॉ पण केलेले आहे. तर तसं तुम्ही तुमच्या स्केच पेननी, म्हणजे ग्रीन पेनाने किंवा ब्ल्यू किंवा रेड पेनाने असं छानपैकी ड्रॉ करा आणि आपल्या समोर ठेवा असं. आणि त्याच्यावरून जसं आपण ओव्हरलॅपिंग करायचो ना लहानपणी शिकलो जसं, तर तशा पद्धतीने नजरेने फक्त ओव्हरलॅपिंग करा काही दिवस, तुम्हाला पाठ होऊन जातील ते. ठीक आहे. फक्त कॉन्शन्ट्रेशनच कठीण आहे, बाकी दुसरे सिम्बॉल सगळे सोपे आहेत, त्यामुळे असं खूप मोठं कठीण काम नाहीये. पण तरी पण तुम्ही असं समोर ठेवू शकता. आणि आताही मी करताना तुम्हाला सांगितलं होतं की समजा तुम्हाला आठवत नसतील तर ड्रॉ करून घ्या, किंवा मग त्या नोट्स ओपन करून
सिंपल बघून घ्या त्याच्यावर. एक नजर टाकली ना तरी सुद्धा होतं. ठीक आहे. हा तर ते मॅडम होते ना, मग मध्ये आधी डोळे उघडायला लागत होते ना बघताना, त्यामुळे हो, मग मग आता डोळे तेवढं तर ते तर आहे. ते तर आहे. तर त्यामुळे थोडंसं आपल्याला प्रॅक्टिस, आणि काही वेळ नाही लागत, 5 मिनिटं 10 मिनिटं असतं, बाकी काहीच नाही असं. ठीक आहे. त्यामुळे वेळ नाही आहे, हे बघा. वेळ नाही म्हणत असतो आपण, अरे कोणाला मेडिटेशन करायला वेळ आहे, कोणाला इथे एक शांत बसायला वेळ आहे. अरे तुम्हाला चिंता करायला, स्ट्रेस करायला, धावपळ करायला, राग करायला वेळ आहे. आणि तुम्हाला शांत राहायला, स्वतःला समजायला वेळ नाहीये. वेळ म्हणजे असं वेगळा काढायचाच नाहीये तुम्हाला. त्या वेळेला शिफ्ट करायचंय. तुमची नजर बदलवायची आहे. तर वेळ नाहीये हे कारण देऊच नका. वेळ नाहीये म्हटल्याबरोबर तुम्हाला श्वास घ्यायला पण वेळ नाहीये असं म्हणता येईल. तर असं नाहीये. ही शक्ती अशी आहे की हे आपल्यामध्ये नॉर्मल, म्हणजे इनबिल्टच आहे. काही आपण वेगळं तयार करत नाहीये. फक्त त्याची भाषा शिकतोय आपण, त्याच्याशी एकरूप होण्याची भाषा आहे, बस. बाकी काही नाही. जसं आता आपल्याला बोलणं तर येतच होतं ना आधीच, पण आपलं बोलणं लिहिता आलं पाहिजे. ते शब्दांना लिहिणं शिकलो, त्याच्यासाठी आपल्याला काही वेळ शाळेत जावं लागलं. मग त्या शाळेतून आपल्याला तुमचं करिअर घडवायला काही वेळ द्यावा लागला, एवढा 20-22 वर्ष जे काय असेल ते. सेम तसंच आहे. बाकी काहीच असं वेगळं नाहीये की काहीतरी वेगळं आपण शिकतो, असं नाहीये. आणि हे बघा, ही एनर्जी इतकी जबरदस्त कनेक्ट होते आपल्याशी. जसं आपला मोबाईल चांगला असेल, नवीन घेतला, तर त्याला आपण चार्ज करतो, हे करतो, है ना. कसे ते इंटरनेट कनेक्शन होतं तुमच्या तुमच्या याच्यामध्ये, आणि तेवढ्याशा मोबाईल मधून सारा विश्व तुम्हाला दिसायला लागतं एका बटनवर. आणि मग आपलं जॉईनिंग झालं तर तुम्ही एक झूमची बटन दाबली, आणि आपण कुठे, कोण कुठे आहे, आपण वेगळे वेगळे पण आज आपण एकत्र आलेले आहे. तर त्या एका इंटरनेटच्या शक्तीमुळे, जी आपल्याला दिसत नाहीये, कुठेच कनेक्शन नाहीये, वायरिंगची नाही, काही नाही, काहीच नाही आहे. हा, वायरिंगची इलेक्ट्रिसिटीला कनेक्शन आहे. इलेक्ट्रिसिटी म्हणजे जसं आता आपण जेवण जेवतो, आपल्या शरीराला जेवणाची गरज आहे. जरी आता पण आध्यात्मिक ध्यान धारणा केलं, त्या इंटरनेटशी जोडलो, पण आज तर जेवणाची तर गरज आहे, झोपेची तर गरज आहे, भौतिकतेची गरज आहे आपल्याला, है ना. तसंच इलेक्ट्रिकची गरज आहे, तिथे आपल्याला कम्प्युटरची गरज आहे, त्याची सगळी सिस्टीम गरज आहे. पण हे सगळं डाटा पोहोचतो कशाने, ना त्या इंटरनेटची शक्ती, जी आपल्याला माहीतच नाही कुठून होते, काय होते. आणि कसं, म्हणजे हा ब्रह्मांडामध्येच आहे, फक्त काहीतरी सिस्टीम्स तयार केल्या की त्याच्याने ती शक्ती त्यांनी ग्रॅब केली आणि आपल्यापर्यंत ती पाठवतोय. किती कमालीची आहे ना. सेम असंच आहे आपल्याला. ही इंटरनेट शक्ती म्हणजेच आपली ही रेकी शक्ती, प्राण शक्ती. त्या शक्तीशी आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे. याच्यासाठी आपल्याला आपला मोबाईल, म्हणजे आपला हा जो शरीर आहे, हा आपल्याला योग्य ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये काही प्रोग्राम आपण बघतो, जसं तर युट्यूब चॅनल बघतो, कितीतरी व्हिडिओज बघतो. पण ते व्हिडिओ इथे बघून राहिले तर काय आपल्या समोर ते लोक नाचून राहिले, गाऊन राहिले, किंवा काही व्हिडिओ दाखवून राहिले का? नाही. ते काहीतरी आधी, कितीतरी आधी रेकॉर्डिंग केलेलं आहे. कोणी नाचतं, तर कोणी गातं, तर कोणी भाषण देतं, तर कोणी बातम्या देतात, तर काय काय प्रोग्राम होऊन राहिले आपल्या त्या युट्यूबवर. ते कधीतरी कुठेतरी शूटिंग झालेलं असेल, केलेलं असेल, ते आपल्या समोर येत आहे आणि आपण एका बटनवर बघतोय. सेम असंच आहे. आज आपल्या डोळ्यासमोर कोणत्या गोष्टी येतात आहे, काही होतात आहे, तर हे आपल्या पास्ट लाईफचं कर्म म्हणा, किंवा आपल्या पास्ट लाईफचे विचार म्हणा, हे आपल्या समोर येतात. आणि याचं बेस्ट उदाहरण मी काल सांगितलं, की तुम्ही जसं विचार कराल तसे तुमचा मोबाईलही ऐकतो, आणि तसेच तुमचे व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. म्हणजे ते आपण अट्रॅक्ट करतो. ही एनर्जी समजून घ्या तुम्ही, किती बारकाईने कामं करते. तर आपल्याला हर पण, हर क्षण आपल्याला जागृत राहायचंय. आणि ही एनर्जी काम करतेच करते. एका साध्या मोबाईलवरून, इंटरनेटच्या याच्यावरून समजून घ्या तुम्ही. त्याच्यावर अविश्वास दाखवण्याचा प्रयत्नच करू नका. फक्त आता आपल्याला बटन व्यवस्थित दाबायचं आहे, कोणता चॅनल लावायचा आहे, कुठं जायचं आहे, काय करायचंय, टेक्नॉलॉजी आपल्याला समजून घेण्याची ही कला आहे, बस. या टेक्नॉलॉजीमध्ये आपले सिम्बॉल्स आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे लक्षपूर्वक द्या आणि थोडंसं करा. तर आज आपण इथे थांबूया. उद्या मी फ्रेशली समोरचे सिम्बॉल्स शिकवेन. ठीक आहे. तर कोणाला काही नाही समजलं, किंवा काही सहाय्य करायचं असेल, शेअर करायचं असेल, तर बोलू शकता. नाहीतर आपण इथे थांबूया. येस, कोणाला बोलायचंय? रुपाली, तुला काही बोलायचं आहे? शुभांगी पण आहे. थँक्यू सो मच नंदिनी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच थँक्यू, रुपाली. थँक्यू. थँक्स अलॉट.
थँक्यू. आणि मला माहितीये फक्त क्षमेची भावना, क्षमेची ऊर्जा ही सगळ्यात मोठी आहे. त्याच्याही पेक्षा मोठी धन्यवाद भावाची मोठी आहे. अच्छा. कधी पण तुम्हाला एक म्हणजे एक श्वास घ्यायला गेला ना तरी सुद्धा धन्यवाद निघाला पाहिजे. म्हणजे मी माझं करा असं नाही, पण ह्या ब्रह्मांडाचं सगळ्यात मोठी एनर्जी आहे. कधी पण तुम्हाला जी गोष्ट ज्या ज्या तुमच्या लाईफमध्ये आता आहेत ना, धन्यवाद भाव, धन्यवाद भाव, धन्यवाद. बघा तुमचं असं आतून बदलून जाईल, बदलून जाईल. सगळ्यात मोठी एनर्जी आहे. त्याच्यानंतर क्षमेची एनर्जी. क्षमा करा, क्षमा करा, सोडा आणि निघा, सोडा आणि निघा. ठीक आहे. हा बोल रुपाली, काय म्हणते? मी तुम्हाला धन्यवादच म्हणणार होती की धन्यवाद ताई, तुम्ही मला हा चान्स दिला की मी अचिव्हमेंट देऊ शकेल. म्हणजे हो गया ना. त्यांचा रिसिव्हिंगचा एक वेगळा छान अनुभव असतो. मी पण जेव्हा रिसीव्ह केलं तर मला पण असं छान वाटलं होतं. हा पण देताना अजून छान वाटतं. हा, एक्झॅक्टली त्यांचे एक्झॅक्टली. असं ते असं छानच वाटतं. म्हणजे भले ती माया माझ्या समोर नव्हती, मी अगदी भिंतीला माया असं कन्सिडर केलं, हा पण म्हणजे असं प्रत्यक्षात ती आहे माझ्या समोर. जसं हा श्यामलच्या वेळेसही, की असं ममताच्या वेळेस पण जयशीच्या वेळेसही. तर ते हा. म्हणजे खूपच सुंदर की जेवढं रिसिव्हिंगच्या वेळेसही होता त्याच्यापेक्षा खूप चांगला अनुभव हा डोनेशनच्या वेळेस आला. हा माझा क्या बात, अनुभव आहे. क्या बात आहे. तेच आहे, देणार देणार धन्यवाद, खूप सारा मागण्यापेक्षा धन्यवाद ताई, देण्याचं तुम्ही जेव्हा मला आपल्याला चान्स दिला. येतं ना, की त्या भगवंतानी आपल्याला निवडलं देण्यासाठी, हीच खूप मोठी कृपा असते. म्हणजे हीच खूप मोठी कृपा असते आपल्यावर. त्या सगळ्या एनर्जी आपल्या सोबत आहेत. ते बस विश्वास ठेवा आणि लेवलसाठी. आहे ना. न्यू इन्स्पिरेशन नेक्स्ट लेवलसाठी त्यांचा अनुभव ऐकून. म्हणजे आता मी कसं रिसीव्ह करतोय ना सगळं काही. आता त्या ग्रँड मास्टर झाल्या, आता त्या देतात आहे, तर तो पण अनुभव एक वेगळा वेगळा राहील तो म्हणजे पण. अगदी आवर्जून मी तर सगळ्यांना रिक्वेस्ट करेल आहे की तुम्ही शिका, ग्रँड मास्टर पर्यंत जा. असं कंपल्सरी नाही आहे की आपण ग्रँड मास्टर झाल्यानंतर क्लासेसच ओपन करायचे किंवा कोणाला शिकवायचं आहे. आपले नातेवाईक किंवा आपलं घरच इतकं भरपूर राहतं. राईट आणि राईट. म्हणजे कोणी न मागता सुद्धा असं पटापटा पटापटा म्हणजे म्हणजे ते मदतीचा तो असा एहसासच तो वेगळाच असतो. म्हणजे तो फीलच करायचा आहे बस. एवढंच हम्म, म्हणू शकते. एकदम बरोबर आहे. म्हणजे प्रोफेशनलीच करायला पाहिजे म्हणून नाही, तर कमीत कमी आपल्या परिवाराला सुद्धा, म्हणजे आपण जे म्हणतो ना एक हसच्या दाना आहे आपण ब्रह्मांडामध्ये, तर बस तेवढंही आपल्या चांगला टेस्ट ठेवली ना तरी सुद्धा आपली भाजी चांगली बनते. असं आहे ते. तर आपलं पार्टिसिपेशन बेस्ट असावं याच्यासाठी प्रयत्नशील असणं खूप गरजेचं आहे. तर खूपच छान, बढिया. तर प्रॅक्टिस आता हे जे 3rd डिग्रीचं मेडिटेशन आहे मी टाकतेच याच्यावर. मी जे जे मेडिटेशन किंवा मेसेजेस टाकते ते स्टार मेसेज मध्ये सेव्ह करून ठेवत चला, म्हणजे तुमच्यासाठी तुमच्याजवळ परमनंट असतात ते. ठीक आहे. आणि कधी हरवले, मोबाईल बिघडला तरी मेसेज टाका, आम्ही देतच राहतो. आमच्या युट्यूबवर परमनंट आहेत ते. ठीक आहे. तर चला, तर हे प्रॅक्टिस आपल्याला रोज करायची आहे आता 3rd डिग्रीची. ठीक आहे. चला, ओके, बाय बाय. थँक्यू व्हेरी मच. बाय. बाय.